नमस्कार. आम्ही म्हणजे भांडारकर संस्था आणि कौशलम ट्रस्ट आणि आमच्याबरोबर इतरही काही संस्था ज्या औपचारिक किंवा अनौपचारिकपणे सामील होतील अशा सगळ्यांनी मिळून हा एक विचारमंथनाचा एक निबंध आणि त्या निबंधाची स्पर्धा आणि देश पातळीवर किंबहुना जागतिक पातळीवरून सुद्धा निबंध आम्हाला अपेक्षित आहेत. तर अशी एक निबंध स्पर्धा आयोजित करत आहोत की ज्याचा विषय असेल की आदर्श समर्थ असा भारत निर्माण व्हायचा असेल 2047पर्यंत, तर त्याचे निकष काय असतील, तुम्ही कसं ठरवणार की भारत असा झाला का नाही. तर प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे निकष असू शकतात. जशी ज्याची एक अनुभवांची यादी असते, त्याची एक विचारसरणी असते आणि त्यांना काय विषय महत्त्वाचे वाटतात त्यावरून त्यांचे निकष ठरत असते. आणि आपला देश जो एक एवढा मोठा डायव्हर्स असा देश आहे, तर विविध प्रांतातून विविध प्रकारचे लोक, विविध प्रकारच्या समस्या आणि त्यातून त्यांना सापडलेली उत्तरं, ह्या सगळ्याचा विचार करता प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी एक वेगळा निकष असेल की हे झालं तर आपण म्हणू शकतो की भारत आदर्श किंवा समर्थ झाला. तर म्हणून ही जी स्पर्धा आहे, आता ह्या स्पर्धेची तुम्हाला थोडीशी टाईमलाईन सांगायची तर पहिल्या प्रथम तुम्ही एक फेसबुकवर कौशलम ट्रस्ट आणि भांडारकर संयुक्त निबंध स्पर्धा अशा तऱ्हेचं एक पान आम्ही क्रिएट केलेलं आहे. त्या पानावर गेलात तर तुम्हाला एक गुगल फॉर्म दिसेल. तो गुगल फॉर्म भरून तुम्ही तुमचा संकल्प जाहीर करायचा की आम्ही ह्या निबंध स्पर्धेत भाग घेत आहोत. तो फॉर्म तुम्ही आम्हाला 15 मेपर्यंत भरून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचा प्रत्यक्ष निबंध हा आम्हाला 31 जुलैपर्यंत मिळायला हवा. आता ह्या निबंध तुम्ही कसा लिहाल, तर तुम्ही तुमच्या मनामध्ये काहीतरी निकष ठरवा आणि वेगवेगळ्या वयोगटासाठी आम्ही वेगवेगळा हे देतो आहे, पॅरामीटर्स देतो आहे. तर शालेय विद्यार्थी म्हणजे 12वीच्या खालचे विद्यार्थ्यांनी त्यांनी 3, 4, 5 असे निकष त्यांनी निवडावेत. त्यांना काय वाटतं आणि त्याच्यावर त्यांनी एक 1200पर्यंतच्या शब्दसंख्येचा एक निबंध लिहावा. त्याच्यापेक्षा वरिष्ठ गट म्हणजे कॉलेज विद्यार्थी, त्यांनी एक 8 ते 10 निकष ठरवावेत आणि सुमारे 2500 शब्दांचा निबंध लिहावा. आणि मोठा गट जो असेल किंवा ज्याला आपण ओपन गट म्हणू, त्यांनी मात्र 8 ते 10 निकष निवडून त्याच्यावर 3,000 शब्दापेक्षा जास्ती असा एक विस्तृत निबंध लिहावा, अशी आमची कल्पना आहे. अर्थातच ह्या निबंधांचं परीक्षण होणार, त्याची पारितोषिकं दिली जाणार. त्यानंतर ह्यातील निवडक निबंध घेऊन आम्ही ह्याची पुस्तकं तयार करणार आणि ह्यातल्या बऱ्याचशा आयडियाज ह्या म्हणजे सोशल मीडियावर पण आमच्या टाकल्या जाणार. आपल्याला भारत सरकारला एक चांगलं डॉक्युमेंटेशन ह्या माध्यमातून देता येणार आहे की ज्याच्यात विविध लोकांच्या कल्पना असतील. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की जरी आम्ही तुम्हाला सांगत असलो की 8 ते 10 निकष निवडा, त्याच्यावर आपलं मत व्यक्त करा, पण समजा तुम्हाला असं वाटलं की मला तेवढं नाही लिहिता येणार आहे, पण माझं एक मत आहे, हा एक निकष मला महत्त्वाचा वाटतो, त्याच्यावर मला लिहावंसं वाटतं, तर तेही लिहा. कदाचित तुमचा निबंध हा पारितोषिकासाठी क्वालिफाय नाही होणार, पण तुमचे मत नक्की व्यक्त होतील आणि ती मतं आम्हाला महत्त्वाची आहेत. ते मत जर का अतिशय तुम्ही सुदृढपणे मांडलेलं असलं, सशक्तपणे मांडलेलं असलं, त्याची मांडणी तर्कशुद्ध असली आणि आम्हालाही असं वाटलं की हो, हा निकष खरोखर अतिशय महत्त्वाचा आहे देशाच्या दृष्टीने, तर त्याचाही समावेश आपल्या निवडक ग्रंथांमध्ये होणार आहे. हे जे काही निवडक आपले निबंध येतील, ह्याचं पुढे आपण सोशल मीडियावर त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन करणार आहोत. असे ह्यातून बरेचसे इतर गोष्टीही साधल्या जाणार आहेत की जेणेकरून तुम्ही आज व्यक्त केलेले जे विचार आहेत, हे विचार मोठ्या प्रमाणावर
संबंध देशभरात, संबंध जगभरात पसरणार आहे. तर चला व्यक्त व्हा, आपले विचार व्यक्त करा आणि भारत काय केलं असता आदर्श आणि समर्थक ठरेल 2047पर्यंत आणि त्याचे मोजायचे आपण निकष काय ठरवणार आहोत, ते निकष महत्त्वाचे का आहेत, योग्य का आहेत, ते मोजायचे कसे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपली मतं व्यक्त करा आणि तुमची मतं आमच्यापर्यंत पोचवा, वेळेत पोचवा आणि आमचा गुगल फॉर्म नक्की भरून द्या. फेसबुक पेजला व्हिजिट करा. नियमावली लवकरच तुम्हाला दिली जाईल. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विचार करा आणि निबंध लिहून व्यक्त व्हा. तुमची मतं अतिशय महत्त्वाची आहेत देशाच्या पुढल्या 20 वर्षांसाठी. नमस्कार.